जय शिवराय. रात्री आपण स्टे केला होता, तुम्हाला रात्रीचं फुटेज तर कळलं असेल. अचानक, कारण की अचानक पाऊस, मी थोडा पाऊस आणि वारं व्हायला लागलं होतं. रिक्स नव्हता घ्यायचा म्हणून आम्ही इथं स्टे केला. ही रूम भेटली, ती जाऊन ती आपली झोप झाली आणि का सगळ्याच गोष्टी भागल्या, जेवण वगैरे सगळं झालं. 800 रुपयाची ही रूम होती, नेपाली करन्सी. ओके, चला आता आपण निघतो. सगळ्यांच्या बाईक वगैरे रेडी झालेलं आहे, आणि इथं स्टिकर आपण आलेलो आहे. इथं सगळ्यांचे स्टिकर आहे, तर आपलं तर काना, आपलं पण स्टिकर काना चिटकायचं. दादा, आपण आपल्या पुणेवरून आलेला ग्रुप आहे, त्याच्या पाऊल खोना तिथं सोडून चाललेलो आहोत. ओके, आठवण म्हणून, एक आपली आठवण म्हणून, आपल्या एका ग्रुपचे का हे म्हणून. दादा हे आपलं पुण्यावरून आलेला ग्रुप आहे. चला, आणि पुणे टू नेपाळ आपलं 2024 ओके. लावण्यात येत आहे. याच्या खाली त्याकरता तुला श्रीफर आणि एक पुष्प देऊन तू त्यासाठी तुला किलो चला. ओके, तर झालं आपलं पॅकअप. चला निघायचं आता आपल्याला मंदिराकडं. ऑलरेडी उशीर झाला थोडासा. ठीक आहे, चालायचंच. राईड म्हणलं की होतच. चला मुक्तीनाथला परत आपण चाललोय. बाकीचे येतात ते मागून सगळे मागच आहे. विकी माझ्या संघच आहे. व्ह्यू बघा. वरच्या साईडला थंडी आहे बरं का, कारण की रात्री आम्ही 2-3 गोधड्या घेऊन अंगावर झोपलो होतो, पण तरी थंडी वाजतच होती. अवघड होता विषय. स्वेटर घातला, हे घातला, जॅकेट घातलं, सगळं घातलं, पण थंडी, थंडीच थंडी होती. डायरेक्ट उतर आहे खाली. कसं आहे कसं आहे विषय वरती बघा. अयो, ॲक्च्युली म्हणजे माझी कंबर चमकली होती यायच्या आधीच, आणि मला काय म्हणजे राईड तर करायची, मला 100% फिक्स होतं. काही होते, कंबर दुखते, काही होते, राईड मला करायचीच होती. आणि जसं गाडी बसत तसं ते कंबर दुखणं सगळं गेलं. काहीच नाही, मला एकदम नाही का हे झालं, काही झालं एकदम टकाटक राईडमध्ये. ओके सगळं. खाली बघा कसले दरी, कसले हे रे. ओ भाई. रोड थोड़ा स्लिपी है. थोडी मनाची शांत, मनाला बरं वाटावं म्हणून जरा 100 मीटरचा मध्ये रोड चांगला येतोय. भाऊ नेत्र सुख एक नंबर. चेकपोस्ट आहे इथं थांबवले आपल्याला. जे चेक करू काय म्हणतात ते. काय सरजी, डॉक्युमेंट पाहिजे का? इथं चेकपोस्ट आहे, ते डॉक्युमेंट वगैरे दाखवायला लागतं ते वाटतं. ठीक आहे, दाखवू. काढल्यास त्याच्याकरता दाखवायचं लागलं. पागल है थोडे डॉक्युमेंट्स वाला या. कुठे गेले डॉक्युमेंट? ओके सगळे काय आहेत. सगळं ओके. कारण काल एक कन्फ्यूज होता की रोड परमिट काढायचं का नाही, कारण की रोड परमिटची किंमत पण तेवढीच होती 2400 रुपये, आणि बनसालची किंमत पण तेवढीच होती 2400 रुपये. भरपूर जणांनी किंवा भरपूर युट्यूबर सांगत नाही की रोड परमिट लागतं. आता जर आपण इथपर्यंत आलो असतो, रोड परमिट नसतं ना, ते 2400चे तुम्हाला आहे ना 4000 रुपये द्यावे लागले असते. म्हणजे ती रक्कम वाढते ती, आणि भरपूर लोक सांगत नाही. तेव्हा आम्ही पण कन्फ्यूज होतो की रोड परमिट काढायचं का नाही काढायचं. पण आम्ही रिक्स नाही घेतली, काढलं ते, आणि ते आता उपयोगी पडलं. आणि कालचं पण एक परमिशन घेतो ते आपण, ती पण इथं दाखवावं लागते. चला, डॉक्युमेंट आपले व्हेरीफाय झालेले, बाकीचे येतात अजून. नाही तर इथून परत मला पोखराला जावं लागलं असतं.
भावानं 2 मिनिटं रोडच्या साईडला थांबलो होतो. नजारा बघा काय आहे. पाण्याचा धबधबा वगैरे, पाणी वगैरे वाहते वगैरे, एकदम स्वर्ग असं वाटतंय. त्यांच्या इथे फोटो शूट चाललंय. काय करतोय? स्वर्ग बघायचा एवढा भारी वाटतंय ना. काय म्हणतात त्याला, आनंद गगनात मावत नाहीये. हा, आपण फक्त पैसे कमवायच्या नादी आहे. हा. खरं जीवन जगतात इकडची लोक. अजून अजून काय मन भरून येतं हे सगळं मग- प्रसन्न वातावरण. म्हणून आपण नेपाळ राईड केली, तुला भेटला असतो असं नाही वाटत नाही व्यर्थ गेलं किंवा काय असं काय काय? नाही काय नाही. आपण जिंदगी फक्त पैशांच्या नादी लागलोय, पैसे कमवायच्या नादी लागलोय. ऍक्च्युअल मध्ये जगणं इकडे आहे. मस्त ना, भावांनो, या इथं बघा ऍक्च्युअल मध्ये, मग तुम्हाला त्याचा पैसा वसूल होईल. दिल खुश. दिल खुश, एकदम मनाला शांती. करंजावणे टायवर्स तयार झालेले आणि फ्लॅटची ओपनिंग झालेली आहे. बुकिंग करून घ्या वाटा. दादा काय रेट काढलाय? 11 मजली काढलेली. काय रेट काढलाय? ये नाही ना, फोटो शूट चाललंय वगैरे. सगळे आपले डॉक्युमेंट दाखवले. आता परत वरती निघालोय. आणि एक अजून एक जो कोणते रायडर वगैरे काही ग्रुप असतात की ते वॉकी टॉकी पण आणतात. पण वॉकी टॉकी आणत असेल तर आणू नका. काय आणले तरी तुम्हाला हिरच जमा करावं लागेल. तर जाताना तुम्हाला ती वॉकी टॉकी न्यावं लागेल. त्या हिशोबाने असत की तुम्ही परत वॉकी टॉकी आणू नका. ओ भाई, ओ भाई, ओ भाई, नजारा नजारा सुंदर. एक शब्द सुंदर. काय रे, वाव 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 वाव. कसं दिसतंय, दिल खुश, दिल खुश. जायचं आपल्याला तिकडं, तिथंच जायचंय. अरे भाई पडलो. नाईस नाईस नाईस. हीच मजा परत नाही. हे दिवस परत नाही. हीच मजा. सूचीपर्णी वनस्पती जास्त करून या ठिकाणी जास्त बघितली जातात. आणि आपण पिक्चरमध्ये बघितलं वगैरे असतं ना का, तुम्ही ही बर्फ वगैरे पडतो त्याच्यात आणि हलवतो वगैरे ना का, काय काय ठिकाणी तेच ही झाडं. ध्यान से देखे इन झाड़ों को. ओ भाई, हाँ ये झाड़े झाड़े देखो इधर. ध्यान से देखो रोड पे, नहीं तो जायचो खाली. ओ भाई, तिथं हे प्रॉब्लेम आहे. तेरी बातों में ऐसा उलझा जिया, बेटे ही बेटे मैंने दिल खो दिया. म्हणजे जेवण करायला थांबत होतं, थोडंसं जेवण करायचं होतं. जेवण वगैरे झालं आपलं. इथला व्ह्यू बघा एकदम नाही का, जुना जो आहे वाडा टाईप. गोपुर किती खायला. चिकन खुपा 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 ना रे, तुपा तुपा. ओके, चिकन तुपा. बाऊल भेटतो. फोटो टाकत मी याच्यामध्ये. छान होतं. चला आता निघालो. अचानक प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालं असा की संदीप दादाची तब्येत अचानक बिघडलेली आहे. ते खालीच थांबलेले आहे. आता ते कोण कोण आहे ते वरती काय माहीत नाही आहे. मी आहे, रवी दादा आहे आणि त्याचं नाव काय, तुझं नाव काय रे? याचं नाव काय आठवणं मला. शो मी रवी दादा आणि हा आहे. आहे ना ते हेल्मेट तिकडून मारून तिकडून मला येईल दोस्ती क्या. नाव आहे आमच्याला विकी म्हणतो. जास्त नाही आहे, एकच म्हणतो आहे त्याला. तिकडे आता आम्ही पुढे चाललेलो आहे. आता माझा 25 किलोमीटर राहिलं इथून पुढं कवर करू. ओके ओके चला. इथं एक चेक पोस्ट आहे. इथं पण एक परमिट चेक होतं. काल जे आपण परमिट काढलं ना ते या पोस्ट चेक होतं.
त्यामुळे परमिट काढूनच या रे भावांनो, गडबड करू नका. ओके, कुठे यायचं? कुठे? 2 मिनटं. प्रॉपरली जोडता पूल आहे. समोरून गाडी येते, इकडून गाडी घेऊन जायचं, समोरून गाडी घेऊन यायचं. डिफिकल्ट टास्क आहे. सॅडल बॅग लावलेले आपण. करायचं ट्राय. दादा रे, दादा कुठे गेला? दादा करायचं ट्राय. ओके चला, नको म्हणते दादा, पुढं चला. आईस नाही तो. मित्रांनो, जसं जसं आपण वर चाललोय ना, हो इथं आईस आहे, इथं पण आईस आहे. तो दाखवतो आईस. आईस पुल्ल किर्र किर्र. 2 मिनिट बघ, 2 मिनिट आता. जसं जसं पुढं चाललोय ना, गाडीची स्पीड आहे ना एकदम कमी व्हायला लागली. ऑक्सिजन लेवल कमी झालाय, श्वास घेण्याचं प्रमाण जास्त झालं नाही का. आणि गाडीची स्पीड म्हणजे 4-5 पर्यंत जातच नाही गाडी. गाडी काका करते, पिकअपच घेत नाही. हो भाई, हो सटकणार आहे. तर सटकणार त्याच्यावरनं. नाही ना, जायचं नाही मला त्याच्यावरती. कशाला? डोंगरावर पडा नाही. हो चला, दर्शन तर झालं पहिलं जवळून. चला ओके. मंदिराकडे जायला जो रोड आहे ना, त्या साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे. 4 व्हीलर आतमध्ये नाही येऊन देत, जर फक्त 2 व्हीलर मंदिरापर्यंत जातात आहे. ते एक बेनिफिट आहे. आता बघू आपण, म्हणजे थोडंफार तिथं पायऱ्या आहे, तिथं वॉकिंग साईड नाही का, वॉकिंग डिस्टन्स आहे, पायऱ्याने जावं लागणार आहे. हे एक बेनिफिट आहे की आपल्याला इथपर्यंतचा आता प्रवास आहे हा सगळा गाडीने होतो. आणि 4 व्हीलर त्या साईडलाच लावले जातात. आणि ज्यांना चालणं वगैरे किंवा नाही का जमत नसेल, किंवा थोडं जरा हे वाटतं, त्यांच्याकरता खेचर वगैरे, घोडा वगैरे इथं आहे. ती सुविधा पण इथं उपलब्ध आहे. आणि मला एक पटलं इथं की कॉर्नरला असे गेट नाही आहे की हे देवळाला जायला ही पावती, ती पावती, ही पार्किंगचं नाही का, हे असा प्रकार अजूनपर्यंत भेटला नाही इथं. आता आपल्या इथं कुठं देवाला जायचं म्हणलं तर पावत्या फाडायला लागल्या असत्या. भाऊ भाऊ, हां दे ह्याची पावती, त्याची पावती कर, वरती जा. नाही तर मग पावती माफ करायची. मग या संट्याला फोन लाव, त्या संट्याला फोन लाव, तशी कामं. जय श्री मुक्तीनाथ. बघा, मंदिराच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे. पुढं चाललो होतं, तिथं पायऱ्या चालू होतं. ते मंदिर मला आय थिंक तिथं असेल. ओ भाई चलो. वॉकिंग डिस्टन्स आहे आता, पायऱ्या आहे. आणि डायरेक्ट गाडी जी येते ना, ती गाडी डायरेक्ट मंदिराच्या पायथ्यापाशी होती. ती डायरेक्ट आम्ही डायरेक्ट गाडी ती पायथ्यापाशीच लावलेली गाडी, काही विषय नाही. 4 व्हीलर जी आहे त्या मला वाटतं 800 किंवा 1000 मीटर, 800 किंवा 1000 मीटर आहे ना, मला 4 व्हीलर तिकडे पार्क करावं लागेल. आणि 2 व्हीलर जी आहे ती परत पायथ्यापाशीच येते. ऑक्सिजन लेवल कमी जाणवते लगेच, कारण की आता 10च पायऱ्या चढलोय. श्वास व्हायला लागलाय. चला मंदिरात डायरेक्ट आता चालू करतो. मला एक छोटी आहे. पोचलोय आपण आता वरती. एक 20-30 पायऱ्या राहिलेले आहे. खालनं येत होतो. मग आय थिंक 200 पायऱ्या असतील, 200-250. पण प्रत्येक 10 ते 15 पायऱ्या चाललो की थांबवतो, कारण की काय ऑक्सिजन लेवल कमी आहे. त्रास होत होता. लगेच 10 पायऱ्या चढल्या की फुल दम लागत होता. थांबणं गरजेचं होतं. सवय नाही आपल्याला हे या नाही का या वेदरमध्ये राहायची. चला करू आता आपण ॲडजस्ट. पुण्याहून गाडी चालत आली आपण नेपाळला, आणि इथं कॉम्प्रोमाइज नाही करायचं आपल्याला. वरती इथं मंदिर आहे समोर. हे
आणि हे जे दोन कुंड आहे, एक पापकुंड आणि एक पुण्यकुंड. ज्याचे पाप वाढले त्यांनी ह्यात आंघोळ करा, ज्याला पुण्य हवे त्यांनी ह्यात आंघोळ करा. अशी 2 कुंड आहे. चला, मी नाही कशातच आंघोळ करणार कारण की खूप थंडी आहे. नको बाबा. चल, ही मुक्तीधारा आहे. तर मागाची वाहती ती मुक्तीधारा आहे. नाही चालणार. ही मुक्तीधारा आहे. आतमध्ये मंदिर आहे. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का माहीत नाही. आपण मुक्तीधारामध्ये आपण इथं हातपाय धुणार आहे. इथं पण हातपाय धुणार आहे. आंघोळ तर करणार नाही. चल, हातपाय धुतलेत आपण. चल, दर्शन झालं आपलं आतमध्ये. आता ॲक्च्युली कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. आतमधलं फुटेज काढलं होतं मी. सिक्युरिटीने परत ते डिलीट केलं. ओके, कोई बात नाही. मला वाटलं आतमध्ये महादेवाची पिंड आहे. पिंड नाही आहे, ठीक आहे. मूर्ती होते, 3 मूर्त्या होत्या. तर दर्शन एकदम ओकेमध्ये झालेलं आहे. रवी त्यांना आंघोळ करायची. ठीक आहे, आता बॅगेपाशी थांबतो आम्ही. चला, आता जाताना प्रवास आता शूट करत नाही कारण की बॅटरी आता गोप्रोची पण डाऊन झालेली आहे. ठीक आहे, चला. चला, दर्शन घेऊन झाले आपलं, निघाले आता आपण रूमकडं. कारण की संदीप दादा आजारी पडला आहे आणि ग्रुपचा नियम आहे भाऊ, सोडून जायचं. ग्रुपचं सोडून माझा पण एक असं वाटतं की नको सोडून जायला आपल्याला का पार्टनरला. तर आपण स्टे आज इथंच करणार आहे कारण की 36 किलोमीटर पुढे रूम घेतलेलं आहे. रूमवरती आराम करायचा. मी पण जाऊन, कारण की ॲक्च्युली काय झालं, लय बॉडी दमली अचानक. नाही का भाई, असं अख्खं जड वाटलं. जे ऑक्सिजन लेवल कमी झाली ना, तर असं वाटतं की मी ॲक्च्युली नाही का 90 150 किलो झाले काय, असं एवढं वाटत होतं मला. वेट, श्वास फुलायला लागला, सगळ्या गोष्टी, चक्कर यायला लागली. ठीक आहे, दर्शन तर ते घ्यायचंच होतं, तेच घेतलंच. आता आपण रूमवर जाऊ. आता बाकीचे पण आलेले ते दर्शन घ्यायला, त्यांचं पण दर्शन होऊन वगैरे ते सगळे रूमवर येईल. तर संदीप दादा रूमवरच झोपलेलं आहे. थोडी त्याला पण कंपनी होईल. कसं काय हाल हवा बघू त्याची पण. आता चला, आता डायरेक्ट रूमवरच भेटू. बाय.